मधुरा स्पेशल चॉकलेट बर्फी करण्यासाठी लागणारं साहित्य 500 ग्रॅम खवा, अर्धा कप साखर, पाव कप मैदा, 2 ते 3 थेंब व्हॅनिला एसेन्स, 2 चमचे अनस्वीटन कोको पावडर, 2 चमचे डार्क चॉकलेट, चांदीचा वरख. खवा परतून घेत त्यात साखर घालून परत परतून घ्यायचे. आता त्यात मैदा घालून शिजवून घेत त्यात व्हॅनिला एसेन्स घालायचा. आता हा बेस अशा पद्धतीने पसरून घेत आता अर्ध्या मिश्रणात अनस्वीटन कोको पावडर, डार्क चॉकलेट घालून मिसळून घेत आता हेही मिश्रण पसरून घ्यायचं. आता साधारण 5 ते 6 तास हे मिश्रण रूम टेम्परेचरवर सेट करायचं. आता यावर चांदीचा वरख लावून अशा पद्धतीने याचे काप करायचे. झाली आपली मधुरा स्पेशल चॉकलेट बर्फी तयार. परफेक्ट हलवाई स्टाईल, मस्त अशी सॉफ्ट, चिकट नाही आणि ती परफेक्ट टेक्स्चर येण्यासाठी एक सिक्रेट इन्ग्रेडियंट आपण यामध्ये वापरतोय. ते काय आहे ते रेसिपीमध्ये तुम्हाला कळेल. तर सुरुवातीला गॅस सुरू करायचा. इथे मी अर्धा किलो खवा घेतलेला आहे, किसून वगैरे नाही घेतलेला, असाच तुकडे करून घेतलेला आहे. हा खवा एक 4 ते 5 मिनिटं मध्यम आचेवर आपण परतून घेणार आहोत. एक 2 मिनिटं झालेले आहेत आणि तुम्ही इथे बघू शकाल खवा आहे ना छान असा मऊ झालेला आहे. आता आणखी मध्यम आचेवर एक 5 मिनिटं मी छान परतून घेणार आहे. हा खवा खूप ओव्हरकुक करायची गरज नाही किंवा रंग बदलायची गरज नाही. टोटल मीडियम हीटवर 7 ते 8 मिनिटं फक्त आपण हा परतून घेतो. हा खवा छान परतून झालेला आहे टोटल 7 ते 8 मिनिटं. यामध्ये अर्धा कप आणि वर एखाद दुसरा चमचा मी साखर घालते. एखाद चमचा, जास्त साखर घालायची गरज नाही. अर्धा कप आणि एखाद चमचा. अर्धा किलो खव्यासाठी हे प्रमाण परफेक्ट आहे. आता हे आणखी एक 4 ते 5 मिनिटं छान परतून घ्यायचं आहे साखरेसकट. आता एक 5 मिनिटं झालेली आहे. साखर छान विरघळली आहे. आता हे असंच तुम्ही कंटिन्युअस 15-20 मिनिटं शिजवलं तर हे मिश्रण दाटसर होईल. पण काय होतं मग खव्याचं रवाळ टेक्स्चर येतं आणि रंगही बदलत जातो जसं जसं तुम्ही कुक करता. सो ते टाळण्यासाठी काय करायचं, सिक्रेट इन्ग्रेडियंट काय आहे ते बघूयात. तर मी इथे वापरते पाव कप मैदा. येस, मैदा. मैद्यामुळे काय होतं याला रंग जो आहे परफेक्ट येतो या बर्फीला आणि याचं जे टेक्स्चर आहे तेही खूप छान येतं. आता तुम्हाला मैदा वापरायचा नसेल तर तुम्ही या ठिकाणी अर्धा कप मिल्क पावडरचा वापर करू शकता मैद्याऐवजी. थोडा थोडा मैदा घालायचा आणि हा पटकन मिक्स करून घ्यायचा. मैदा घातला की हे मिश्रण छान एक 5 मिनिटाच्यात दाटसर होतं आणि हे 3 ते 4 मिनिटं आणखी शिजवून घेऊयात म्हणजे मैदा जो आहे त्याचं कच्चं पण निघून जाईल. बर्फी ही छान यामध्ये मैदा शिजवून घेतलेला आहे. तर या बेसला किंवा चवीला चॉकलेट बर्फी आहे त्यामुळे 2 ते 3 ड्रॉप व्हॅनिला इसेन्स किंवा एक्स्ट्रॅक्ट जे काही असेल तुमच्याकडे ते पटकन मिक्स करूयात. आणि आता आपण हे ट्रेमध्ये काढूयात मिश्रण. यामधलं आहे ना अर्धच मिश्रण काढून घेतो. अर्ध्यापेक्षा थोडंसं जास्त ट्रेमध्ये काढायचं. 3/4 मिश्रण ट्रेमध्ये काढूयात. आणि हा जो बेस आहे हा छान एकसारखा स्प्रेड करून घेऊयात ट्रेमध्ये. ट्रे थोडासा टॅप करूयात म्हणजे बर्फी छान सेट होईल. आता हे जे उरलेलं मिश्रण आहे गॅस मी बंद करते. गॅस सुरू ठेवायची गरज नाही आहे. यामध्ये घालायचे 2 चमचे अनस्वीटन्ड कोको पावडर, 2 चमचे डार्क चॉकलेट. चॉकलेट मोल्ड किंवा कंपाऊंड जे मिळतं ते तुम्ही वापरू शकता. आणि हे छान एकत्र करून घेऊयात. गॅस बंदच आहे, शिजवायचं नाही आपल्याला. ही जी हीट आहे मिश्रणातली ती इनफ आहे. त्यामध्ये हे चॉकलेट छान मेल्ट होईल आणि कोको पावडर पण छान मिक्स होऊन जाईल. आणि हे चॉकलेट छानपैकी मिक्स झालेलं आहे. तुम्ही बघू शकाल छान असं परफेक्ट मिश्रण तयार आहे. हेही आता आपण ट्रेमध्ये काढूयात. आता हे जे बेसचं मिश्रण आहे त्यावर हे आपण चॉकलेट मिश्रण घालूयात आणि हेही छान एकसारखं स्प्रेड करून घेऊयात. इथे आता हे मिश्रण जे आहे हे पुन्हा एकदा छान टॅप करायचं म्हणजे मग बर्फीसारखी एकसारखी स्प्रेड होते. आणि आता हे रूम टेम्परेचरवर 5 ते 6 तास किंवा रात्रभर सेट करण्यासाठी ठेवायचं. पूर्ण थंड झालं की यावर तुम्ही झाकण ठेवू शकता. शक्यतो फ्रीजमध्ये सेट नाही करायची, त्याचं टेक्स्चर जे आहे ते पूर्ण निघून जातं, फ्रीजमध्ये ड्राय होते. त्यामुळे रूम टेम्परेचर 5-6 तास किंवा रात्रभर प्रेफरेबली ती छान सेट होते.
सो इथे आपली ही चॉकलेट बर्फी छान सेट झालेली आहे. मस्त, खूप छान दिसते लेअरिंग, तुम्ही बघू शकाल छान सेट झालेली आहे. आता यावर बर्फीवर आपण लावूयात हे चांदीचं वर्क आहे माझ्याकडे. मस्त दिसते बर्फी. आता आपण कट करूयात. सो आधी आपण सेंटर कट करून घेऊयात, म्हणजे मग पीसेस एकसारखे पडतात. मस्त, खूप छान पीसेस कट झालेले आहेत. एक तुम्हाला पीस काढून दाखवते. सुंदर असं लेअरिंग झालेलं आहे आणि त्याचं जे टेक्स्चर तुम्ही म्हणाल तर एकदम सॉफ्ट झालेली आहे, पण ॲट द सेम टाईम चिकट नाही आहे. सो आपण मैदा जो इथे वापरला आहे तो त्या पर्पजसाठी की बर्फी आपली चिकटपणा जो आहे तो गेला पाहिजे. खूप सुंदर दिसते बर्फी. आणि ही तुम्ही स्टोअर करू शकता हवाबंद डब्यामध्ये. एक साधारण 3 ते 4 दिवस छान टिकते. रूम टेम्परेचरवर फ्रीजमध्ये ठेवली तर आठवडाभर छान टिकते.